की एक दिवस आड आपण पाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये ABE हा एक दिवशी असेल पाणी पुरवठा आणि तसंच CD हा दुसऱ्या दिवशी असेल. पाणी पुरवठा हा तुम्हाला चांगला फोर्सफुली होईल, पाण्याची कोणतीही टंचाई तुम्हाला भासणार नाही याची काळजी पाणी पुरवठा विभागाचे सर्वच अधिकारी घेत आहेत. महाराष्ट्राला सध्या उष्माघाताचा फटका बसतोय. तापमानाचा पारा हा वाढतोच आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचंही पाहायला मिळते. तर दुसरीकडे पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात महानगरपालिकेने पाणी कपात केल्यानं नागरिक चिंतेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यालाही तापमान वाढीचा फटका बसतोय, त्यामुळे दिवसभर शहरांमध्ये नागरिकांची वर्दळही कमी दिसू लागली आहे. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता कोल्हापूर महानगरपालिकेचा दुसरा फटका बसणार आहे, तो म्हणजे पाणी कपातीचा. आधीच वर्षभर पंपिंग स्टेशन पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कारणास्तव शहरात पाणी पुरवठ्याचे 3 तेरा वाजलेले आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडून धरणे पूर्णपणे भरून जातात, तरी देखील कोल्हापुरात अधिक काळ पाण्याचा ठणठणाटच पाहायला मिळतोय. आणि आता तीव्र उन्हाच्या झळा सोसत असताना कोल्हापूरकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटतोय. त्यामुळेच गुरुवारपासून कोल्हापूर शहरातील विविध भागांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती मुख्य जल अभियंता हर्षजित खाटके यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे दिली. काळंबावाडी शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असे पत्रकात म्हटलेले आहे. तर पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत पाणी पुरवठा विभाग आणि पाणी पुरवठा विभागाच्या या सगळ्या सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय आम्ही घेत आहोत, ज्याच्यामध्ये एल निनोच्या व IODच्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा हा लांबणार असल्यामुळे कदाचित ऑगस्टपर्यंत पावसाळा सुरू होईल. खरं तर पाणी पुरवठ्याचं पाणी रेग्युलर लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून या पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आम्ही एक निर्णय घेत आहोत. कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी व सर्वांनीच मिळून हा निर्णय घेतलेला आहे की एक दिवस आड आपण पाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये ABE हा एक दिवशी असेल पाणी पुरवठा आणि तसंच CD हा दुसऱ्या दिवशी असेल. पाणी पुरवठा हा तुम्हाला चांगला फोर्सफुली होईल, पाण्याची कोणतीही टंचाई तुम्हाला भासणार नाही याची काळजी पाणी पुरवठा विभागाचे सर्वच अधिकारी घेत आहेत. तर मी नागरिकांना या अनुषंगाने आवाहन करू इच्छिते की असणारा पाण्याचा साठा पुरवून वापरण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं आणि एक दिवस आड पाणी होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण जास्तीचा पाणी साठा साठवून न ठेवता जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच तुम्ही वापरावं. वाढते तापमान पाहता धरणातील पाणी साठ्यात होणारी घट आणि पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता यामुळे कोल्हापूर महापालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पाणी कपातीचा निर्णय नागरिकांना मात्र रुचलेला नसल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मृदुला दैवी अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि Facebook पेजही फॉलो करा.